कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मला तर खरं येऊचा फोन आहे, मी आले. हो ओके. येऊ बोल. ताई, तो बाबांनी काल जो चॉकलेट सिरप आणला होता नवीन, तो कुठे ठेवलास ग? अगं ते ना, ते किचन मध्ये असेल बघ, मांडणी आहे ना तिथे वर असेल बघ. अच्छा बर, बघते मी, एक मिनिट. ए थांब थांब, काय झालं? पण तुला आराम करायला सांगितलंय ना, हे सिरप कशाला हवंय? ताई ऐक ना, बघ एकदम छोटीशी रेसिपी नवीन, तर ती ट्राय करते आणि मग लगेच आराम करते नक्की. आणि तसंही यश पण आहे माझ्या मदतीला इथे, मी फार नाही करणार. अच्छा, यश आलाय का? आहे आहे, फोन स्पीकरवर टाक. बर. हा बोल लीला वहिनी. यश, तिथे रेवला भेटायला गेलायस ना? अगं हो, ऍक्च्युली मी तुलाच भेटायला आलो होतो, पण असं कळलं की तू ऑफिसला गेलीस. लीला वहिनी, तू बरी आहेस ना? अरे यश, बरी काय, एकदम मस्त आहे मी. बरं ऐक आता, तिथे गेलायस ना तर माझ्या रेवला मदत कर. तिला अजिबात काम करू देऊ नकोस. आणि मला कळलं ना की तिने काही काम केलंय तर मग तुझी काही खैर नाही. येस बॉस. लीला वहिनी, तू अजिबात काळजी करू नकोस. मी रेवतीला काहीही काम करू देणार नाही, आणि हो, तिच्या सगळ्या ऑर्डर्स फॉलो करीन. ओके, डोंट वरी. पण लीला वहिनी, फक्त एक प्रॉब्लेम आहे ग. काय? तुझी बहीण आहे ना, एक नंबरची हट्टी आहे, हट्टी. बघ, आता पण हट्टीपणा दाखवते, आणि मी तिला काहीही बोललो ना तरी दम देते ग मला लगेच. मग मी घाबरतो. पण तू आता मला सांगितलंयस ना की रेवतीला काहीही काम करू द्यायचं नाही. मी तुझ्या सगळ्या ऑर्डर्स फॉलो करीन. ओके, डोंट वरी. लीला मॅडम, अहो चला, अजून बरीच काम आहेत. हे चल रे यश, ठेवते मी. बरं, येते. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू. चल चल विश्वनाथ, चल. हो. रेवती मॅडम, एवढा मैदा बास आहे ना? बास आहे. हा. आता एक काम कर. नाही, हात हात हात. गुड. काही काम करायचं नाही, मला सांगायचं सगळं काम कर. ओके, हे दूध टाकायचं ह्याच्यात. हो. बस बस. हो 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 हो. हे घे. हळू हळू. नाही, हे घे. घाल. यश, मला लवकरात लवकर बरं व्हायला हवं रे. गेल्या काही दिवसात कामाकडे खूपच दुर्लक्ष झालं. आता ना मला परत जोमाने नवीन सुरुवात करायची आहे. मला हा बेकरीचा बिझनेस ना अजून खूप ग्रो करायचा आहे. मला ना आता नवीन नवीन रेसिपीज ट्राय करायच्या आहेत. ते मिलेट्सचे केक्स आणि ब्रेड्स आहेत ना, ते खूप फेमस आहेत. लोकांची टेस्ट बदलत चालली आहे. मला पण इव्हॉल्व्ह व्हायला हवं. मी ना विचार करते, मोठमोठे कॅफेज किंवा रेस्टॉरंट्स, त्यांना अप्रोच होईन आणि त्यांच्याकडनं पण ऑर्डर्स घेईन. हो 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 रेवती, तू सगळं करशील. पण काय झालंय काय? तुम्ही दोघी बहिणी असे पेटून उठून का काम करताय? कारण आपली लाईफस्टाईल मॅच होत नाही ना, म्हणूनच तर दुर्गा मॅडमचा आपल्या प्रेमाला नकार आहे. रेवती, पण मी आहे ना, मी ताईला कन्व्हिन्स करीन. डोंट वरी. अरे पण तेव्हा तो त्यांचा नाईलाज असेल ना. यश, मला ना त्यांनी खूप मनापासून आपल्या प्रेमाला होकार द्यायला हवा. आता आम्ही तुमच्यासारखे खानदानी श्रीमंत नाही होत, पण त्याला मी काहीच नाही करू शकत ना. आणि तुला ऑनेस्टली सांगू का, मला पण असं साधं राहायला आवडतं. हा, पण आमच्या आर्थिक परिस्थितीमुळे जर दुर्गा मॅडमना मी आवडत नसेल किंवा त्यांना असं वाटत असेल की मी काहीच करू शकत नाही, तर तो समज मला खोडून काढायचा. यश, मला माझी कमाई तुझ्या कमाईला किमान मॅच तरी करायला हवी ना. मला ना दुर्गा मॅडमच्या नजरेत मी पण कोणीतरी आहे हे प्रूव्ह करायचं. रेव, मला खात्री आहे तू स्वतःला नक्की प्रूव्ह करशील. आणि तुला जी काही मदत लागेल ना, ती मी करायला तयार आहे. आणि हो, आपण दाखवून देऊ ना दुर्गाताईला की आपल्या प्रेमात किती ताकद येते.
साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे 500 बॉक्स लोड केलेत, पण मला टेन्शन येते. अरे मी आहे ना, कशाला टेन्शन घेतोयस? आणि हे बघ, अति विचार करू नकोस. संदीप परत परत चालून येत नसते, कळलं? ठीक आहे साहेब. चला लवकर लोड करा. विश्वदादा किती वेळ झाला टेम्पो भरतायत? काही मोठी ऑर्डर आहे का? नाही, मला काहीच आयडिया नाहीये. मी कधी डिलिव्हरी मध्ये लक्षच घातलं नाही. आणि एजे सर पण मला या मोठ्या ऑर्डर बद्दल काहीच बोलले नव्हते. आपणच बघूया चल. अहो कशाला आता? मी कोण आहे? कळलं, चला विचारूया. चल. दादा 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 हे, कसली पार्सल्स आहे ती? मॅडम, एजे सरांकडून आश्रमासाठी जे फूड डोनेशन होतं ना, त्याचीच पार्सल आहे ती. अच्छा, किती आहेत? 1000-1200 असतील. असतील म्हणजे? नीट एक सांगा, 1000 की 1200? मला माहिती नाही मॅडम. अहो माहिती नाही कसं? तुम्हीच भरलीत ना, मोजली नाहीत? बरं रिसीट दाखवा, त्यावर असेल ना? रिसीट रोज रोज नाही बनत ना मॅडम, मंथली बनते. बरं ठीक आहे. गेल्या महिन्याची रिसीट दाखवा. मॅडम, माझ्याकडे रिसीट नाही आहे. नाहीये म्हणजे? मॅडम, तुम्ही आज अचानक डिटेल्स मागताय. काय ना, माझं नाव लीला अभिराम जहागीरदारे. मी कडची क्वालिटी अश्युरन्स मॅनेजर आहे, त्यामुळे ऑडिट करणं काम आहे माझं. आणि आमच्या लीला वहिनींनी डिटेल्स मागितलेत ना, मग त्यांना ते द्यायचे. फाईल द्या द्या द्या. ह्यात तर प्रेझेंटी शीट्स आहेत. हो मॅडम, मी तुम्हाला तेच तर सांगत होतो. माझ्याकडे डिटेल्स नाही आहेत. तुम्ही पाहिजे तर साहेबांशी बोला. ठीक आहे, निघा. हळूहळू. टेम्पो डिलिव्हरीसाठी गेला ना, मग त्यासाठी स्वतः अकाउंटंट सर का गेले असतील? काहीतरी गडबड आहे. विश्वदादा, आपल्याकडे डिलिव्हरी करायला अकाउंटंट सर पण जातात का? नाही नाही. नाही. हे मग लीला वहिनी, अहो झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.